कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याच्या प्रकरणी बच्चू कडूंची मिंथूर ते नागभीड पदयात्रा. सावकारी कर्जापायी शेतकऱ्याला किडनी विकावी लागल्याचा निषेध. राज्य सरकारवर बच्चू कडूंचा गंभीर आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांना सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकल्याने किडनी विकण्याची वेळ आल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ आज शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मिंथूर गाव ते नागभीड तहसील कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सरकारच्या संवेदनशून्य धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात रोशन कुडे यांच्या घरापासून करण्यात आली. यावेळी सामाजिक क्रांतीचे जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुमारे 7 किलोमीटर लांबीची पदयात्रा नागभीड तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाली. या आंदोलनाला विविध विरोधी पक्ष, शेतकरी संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. शेतकरी नेते ॲडव्होकेट वामनराव चटप यांची या आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती. पदयात्रेदरम्यान बोलताना बच्चू कडू यांनी राज्य सरकार आणि सरकारच्या प्रमुखांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्याला कर्जापोटी आपला अवयव विकावा लागत असेल तर हे सरकार पूर्णपणे संवेदनहीन आहे, असा झणाघाती आरोप त्यांनी केला. केवळ चौकशी किंवा कारवाई करून सरकारची जबाबदारी संपत नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व शक्तीनिशी पुढे येऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बच्चू कडू यांनी राज्यात सुरू असलेल्या बिनविरोध मनपा नगरसेवकांच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधला. धाक दाखवून, दबाव टाकून किंवा ब्लॅकमेलिंग करून उमेदवारांना माघार घ्यायला लावले जात असेल तर अशा प्रकारात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. या पदयात्रेमुळे नागभीड तालुक्यात वातावरण तापले असून रोशन कुडे यांना न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. आणि मला एक सांगा का संवेदना म्हणून आम्ही या घटनेकडे पाहतो आहे. आमच्या संवेदना अजूनही जिवंत आहे. म्हणजे मला अजूनही याचं दुःख वाटते का मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी याचं साधी या संदर्भात दखल घ्यावी नाही. त्यांनी साधा कॉल करू नये. हे इतकं मोठं रॅकेट जर देशभरात उभं राहत असेल आणि शेती विकून तुमचे पोट भरत नसेल आणि आता किडनी विकावं लागत असेल, एवढी गंभीर गोष्ट असताना सुद्धा सरकार म्हणून अजूनही पाहिजे त्या ताकदीनं समोर येत नाही. फक्त कारवाईपुरता आम्हाला अपेक्षित नाही आहे. हा जो प्रकार आहे देशभरात आम्ही पाहतोय, सावकारकीचा प्रकार वाढत चाललेला आहे. बँकिंगमधून बाहेर निघाल्यानंतर तो खाजगी सावकाराकडे जातं आणि तो खाजगी सावकार आहे हा प्रचंड लुटताय लोकांना. लोक भीतीपोटी नाव पण सांगायला तयार नाही आहे. अतिशय वाईट आहे. म्हणजे रोशन जे झालंय त्याचं कारणच आहे का त्यांचा दबाव एवढा होता का उद्या आपण काही बोललं तर मारून तर टाकत नाही. अशा प्रकारची जर अवस्था निर्माण होत असेल आणि 150 किलोमीटर मुख्यमंत्री राहत असेल तर त्याचा निषेध आम्ही करायला इथं आलो आहे. आज आपण पदयात्रा काढत आहे तर आपली मागण्या पूर्ण होणं तर पुढची भूमिका काय राहणार? कसं आहे, आमच्या संवेदना, आम्ही या बाबतीत आमच्या संवेदना जागृत आहे हे सांगासाठी मोर्चा आहे. भाऊ, आपण एक वक्तव्य केलं होतं, बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पक्षाची नोंदणी रद्द करावी असे वक्तव्य केलं होतं. आणि बिनविरोध कसं आहे का ज्या पद्धतीनं पैसा दबाव तंत्र वापरून जर होत असेल, ब्लॅकमेलिंग करून जर आम्ही पाहतोय बिनविरोध केला जात असेल तर त्या पक्षाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं पाहिजे, नोंदणी. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।